घरगुती सिलेंडर 29 रुपयांनी महागला। मुंबईमध्ये घरगुती सिलेंडरचे दर 941.50 रुपयांवर। 3 महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा घरगुती सिलेंडरच्या दरामध्ये वाढ। आजपासून नवे दर लागू। देशात सातत्याने महागाईचा भडका उडतोय। सत्ताधाऱ्यांना महागाईची योग्य वेळी किंमत मोजावी लागेल। घरगुती सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ झाल्यानंतर शरद पवार यांची प्रतिक्रिया। कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन फ्लॉप झालं म्हणून मुख्यमंत्री आनंदात आहेत। मात्र महागाईच्या झळा गरिबांना बसतायत, त्यावरती मुख्यमंत्र्यांनी मत व्यक्त करावं। महागाईवरून संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा। वाढत्या महागाई विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा जनाक्रोश। बहुत हुई महंगाई की बात, हटाओ मोदी सरकार। वाढत्या महागाईवरती अंबादास दानवेंचा नारा आहे, तर महागाईमुळे सामान्यांना जगणं कठीण। अंबादास दानवे यांची सत्ताधाऱ्यांवर टीका। मुंबईच्या NSCI वरळी डोम या ठिकाणी लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान एकाचा मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट। मृत्यूचा ड्रग सेवनाशी संबंध नसल्याचं देखील पोलीस तपासामध्ये समोर आलेलं आहे। कार्यक्रमाला हजारो प्रेक्षक उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे। वरळी NSCI डोम कॉन्सर्ट प्रकरणामध्ये ताडदेव पोलिसांकडून 8 ते 10 जणांची चौकशी सुरू आहे। आयोजकांसहित अन्य काही जणांची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे। तर तरुणाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याची प्राथमिक माहिती ही आता पोलिसांकडून देण्यात आली आहे। वरळी कॉन्सर्ट प्रकरणी आता स्पेसबाउंड कंपनीनं कॉन्सर्टचं आयोजन केल्याची माहिती आहे। कॉन्सर्टसाठी प्रति व्यक्ती 4000 रुपये तिकीट होतं। तर मृत्यू झालेला वृषभ गांगुर्डेने कोलकात्यातून वकिलीचं शिक्षण घेतल्याची माहिती समोर आहे। पुण्यातील आळंदी मरकळ परिसरामध्ये रेव पार्टी, पोलिसांचा छापा। आळंदी मरकळ रोडवरील रिसॉर्टमध्ये रेव पार्टी सुरू असल्याचं समोर। अनेक तरुण तरुणी ताब्यात, अंमली पदार्थ वापरल्याचा संशय आहे। रेव पार्टीमध्ये 60 ते 70 तरुण तरुणी असल्याची ही माहिती आहे। विषारी दारू प्रकरणानंतर पुण्याच्या सासवड विभागामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई आहे। कारवाईमध्ये विदेशी मद्याचा 1,11,00,000चा मुद्देमाल जप्त। कारवाईमध्ये कैलाश कुमार नानाजी पटेल या नावाच्या आरोपीला अटक। दिल्लीच्या जंतर मंतरवर अराजकता पसरवणाऱ्या युवांची अभिव्यक्ती दिसली। कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावरती मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। तर आंदोलनामध्ये कुठेही अराजकता झाली नाही, अभिजित दिपकेचं प्रत्युत्तर। यंदा दोन्ही राष्ट्रवादींचा वर्धापन दिन मुंबईतच साजरा होणार। पवारांच्या NCPचा वर्धापन दिन YV चव्हाण सेंटरमध्ये होणार। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाचं षण्मुखानंद हॉलमध्ये आयोजन करण्यात आले। अजित पवार यांच्या निधनानंतरचा पहिलाच वर्धापन दिन सोहळा असणार आहे। दादांची राष्ट्रवादी भुजबळांना राज्यसभेची उमेदवारी देण्यास तयार आहे। मात्र भुजबळांच्या अटींमुळे अद्याप उमेदवारी जाहीर नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बड्या नेत्याची माहिती। समीर भुजबळांना कॅबिनेट मंत्रीपद द्या, त्यानंतरच राज्यसभेचा अर्ज भरणार, भुजबळांची अट। प्रेमाने लोक जिंकता येतात, बोलतात तर मग 50-50 कोटींचं काय प्रकार आहे? फडणवीसांनी सोळेंना दिलेल्या उत्तराला राऊतांकडून प्रत्युत्तर। घोडेबाजार झाला हे मान्य करा, त्यासाठी पैसे कुठून आले हे सगळ्यांनाच माहिती आहे, राऊतांची टीका। किरीट सोमय्यांचा किशोरी पेडणेकरांवरती टर्टल हॉटेल घोटाळ्याचा आरोप आहे। अंधेरी क्रीडा संकुलाच्या खेळाडूंसाठी असलेल्या 54 खोल्यांचे हॉस्टेल पेडणेकरांनी 5 वर्षांसाठी टर्टल हॉटेलला दिलं, सोमय्यांचा मोठा दावा। सोलापूर विधान परिषदेसाठी पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा आहे। करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांचा भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांना पाठिंबा जाहीर। जयकुमार गोरेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये पाठिंबा जाहीर। जळगावमधील भाजप युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचं मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश। चित्रपट कामगार आघाडीचे प्रदेश सचिव भूषण भोळे यांच्यासह 15 जणांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला भाजपच्याच मंत्र्याकडून हरताळ फासण्यात आल्या। मंत्री जयकुमार गोरे तसेच राजेंद्र राऊत यांचा आलिशान गाडीतून प्रचार दौरा। माढा करमाळा या संपूर्ण भागामध्ये गाड्यांनी प्रचार दौरे केल्याचं समोर। धुळे पालिकेतील 11 पराभूत उमेदवारांवरती अपात्रतेच्या कारवाईची शक्यता आहे। 320 उमेदवारांपैकी 11 जणांनी निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब सादर केला नाहीये। वारंवार नोटिसा देऊनही हिशोब न दिल्यानं कारवाईची शक्यता आहे। मुंबईच्या मुलुंडमध्ये मिठागर वाचवा समितीचा एल्गार। मिठागर बचावासाठी नागरिकांचं जनआंदोलन। मिठागरांच्या संरक्षणासाठी नागरिक रस्त्यावर। नंदुरबारच्या नवापूर शहरात अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई। कारवाईमध्ये 2 लाख किमतीचे 1251 किलो सैल सोयाबीन आणि रंगवलेले तेलही जप्त।
नाशिकमध्ये अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्या 15 दुकानांचे परवाने निलंबित. अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई. 6,75,90,000 यावेळेस या संपूर्ण मुद्देमाल हा जप्त करण्यात आल्याची देखील माहिती समोर. रावेर मुक्ताईनगर तालुक्यातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करा. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंचे आदेश आहेत. कळीपीक विमा कंपन्यांनी पंचनामे करून वास्तविक क्षेत्र ग्राह्य धरण्यासंदर्भात निर्देश दिलेले आहेत. सिन्नर तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा हाहाकार. पिंपळगाव धनगरवाडीमध्ये शेतकऱ्यांचे संसार उघड्यावरती. मान्सूनपूर्व पावसामुळे पिंपळगाव धनगरवाडी येथे प्रचंड नुकसान. घराचे पत्रे अंगावरती पडल्यानं प्रांजल डुंबरे ही 11 वर्षांची मुलगी गंभीररित्या जखमी. राज्यातील 25 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट. विजांच्या कडकडाटासह आज पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे. कोकण विभागातील 3, उत्तर महाराष्ट्रातील 2, पश्चिम महाराष्ट्रातील 5, मराठवाड्यातील 4 आणि विदर्भातील 11 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. भोरच्या निगडे धांगवडी गावात मान्सूनपूर्व पावसाचा कहर. मुसळधार पावसामुळे धांगवडीतील नदी नाले तुडुंब भरल्यानं रस्त्यांनाही नदीचं स्वरूप. अचानक झालेल्या या पहिल्याच पूर्व मोसमी पावसानं नागरिकांची मोठी तारांबळ. श्रीगोंद्याच्या हंगेवाडीमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. आमदार विक्रम पाचपुते यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. तात्काळ शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार पाचपुतेंचं आश्वासन. राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंबाला मिळतोय चांगला भाव. उच्च प्रतीच्या डाळिंबाला प्रति किलो 305 रुपये असा दर आहे. तर साध्या दर्जाच्या डाळिंबाला प्रति किलो 191 ते 305 रुपयांचा दर आहे. डाळिंब उत्पादकांमध्ये त्यामुळे आता आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 185 गावं आणि 545 पाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई. पाण्याचे स्रोत आटल्यानं पाण्यासाठी महिलांची वणवण. अक्कलकुवा तालुक्यामध्ये पाणी टंचाईच्या सर्वाधिक झळा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई तीव्र. 185 गावं आणि 545 पाडे संकटात आहेत. पाण्यासाठी महिलांना अनेक किलोमीटर पायपीट करण्याची वेळ. अक्कलकुवा तालुक्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा सर्वाधिक. नांदेडच्या उमरीतील सिंधी शेलगाव येथील निजामकालीन तलाव गाळामुळे निकामी झालाय. तलाव निकामी झाल्यामुळे 6 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई आहे. तातडीने तलावाच्या खोलीकरण करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. मे आणि जूनमधील रेशन धान्य उचलण्यास 15 जूनपर्यंत मुदतवाढ. ई-पॉस तांत्रिक बिघाडामुळे शासनाचा मोठा निर्णय. कोणताही लाभार्थी धान्यापासून वंचित राहणार नाही, पुरवठा विभागाची माहिती आहे. नंदुरबारच्या सातपुड्यामध्ये पर्यावरण संवर्धनासाठी बडादादा फाउंडेशनचा सीडबॉल्स उपक्रम आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती विविध वृक्षांच्या बियांचे गोळे तयार करून सातपुड्याच्या जंगल परिसरामध्ये फेकण्यात आलेले आहेत. धुळ्याच्या जुनवणे गावात शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमात माती परीक्षण, एल निनोचा प्रभाव आणि हुमणी अळी नियंत्रणावरती भर. कामोठ्यामध्ये वारंवार वीज खंडित होत असल्यानं संतप्त नागरिक रस्त्यावरती. महावितरण विरोधात घोषणाबाजी करत नागरिक रस्त्यावर उतरले. तणावपूर्ण परिस्थितीमध्ये कामोठा पोलिसांनी मध्यस्थी करत नागरिकांना शांत केलं. शहादा पालिकेच्या शाळांची दुरुस्ती होणार. शासनाकडून 1 कोटीची निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर. शहाद्यातील 14 प्राथमिक शाळांची दुरुस्ती, स्वच्छता आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार. यंदा गणेश मूर्ती 20 ते 30% महागण्याची शक्यता आहे. कच्च्या मालाच्या दरवाढीचा वाशिममधील मूर्तिकारांना फटका. डिझेलच्या वाढत्या किमती, पाणी टंचाई आणि पीओपी मध्ये दरवाढ. विद्याविहारमधील कैलास अव्हेन्यू मधील सफेद पट्टीचा वाद चिघळला. इन्फ्लुएन्सर प्रसाद वेद पाठक यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी आहे. इमारतीमधील काही व्यक्तींकडून धमक्या मिळत असल्याचाही दावा आहे. परभणीमध्ये विद्युत तारेला स्पर्श झाल्यानं शेतकऱ्याचा मृत्यू. महावितरणनं पावसाळ्यापूर्वी विद्युत दुरुस्तीचं काम न केल्यानं शेतकऱ्याचा नाहक बळी गेल्याचं बोललं जात आहे. नंदुरबारच्या धडगावमधील काकडदा या परिसरातील जंगलाला मध्यरात्रीपासून वणवा. आगीमुळे वनपरिक्षेत्राचं मोठ्या प्रमाणात नुकसान. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. लातूरच्या रामलिंग मुदगडमधील प्राथमिक आरोग्य केंद्राला निलंगा पंचायत समितीच्या सभापती उपसभापतींची अचानक भेट. केंद्रामध्ये सुविधांचा अभाव समोर. मुदतबाह्य औषधही आढळलेली माहिती समोर. वाशिम जिल्ह्यामध्ये कच्च्या मालाच्या दरवाढीचा मूर्तिकारांना फटका. यंदा गणेश मूर्ती 20 ते 30% महागण्याची शक्यता.
बुलढाण्याच्या खामगावमधील बस स्थानक परिसरामध्ये एसटीकडून अवैध पार्किंग झोन अंमलबजावणी सुरू आहे। बस स्थानक परिसरामध्ये 200 मीटरच्या आवारामध्ये उभ्या केलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई आहे। चंद्रपूरच्या बल्लारपूरमध्ये एक गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक। आरोपीकडून देशी बनावटीचं पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुस जप्त। भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये अल्पवयीन मुलीचं अपहरण आणि अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक। आरोपीला 9 जून पर्यंत पोलीस कोठडी। यवतमाळमध्ये जिल्हाधिकारी विकास मीना अवैध रेती उत्खननाविरोधात ॲक्शन मोडवर। बाभुळगावमधील तांबा आणि वाटखेड धाड टाकून जिल्हाधिकाऱ्यांनी रेतीसाठी आणि ट्रक जप्त केलेला आहे। दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे। सावंतवाडी माळखोल येथे टेम्पो आणि दुचाकीचा भीषण अपघात। अपघातामध्ये दुचाकीस्वार जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली, तर अपघातामध्ये दुचाकीचं मात्र मोठं नुकसान। गोंदियाच्या बोरगाव परिसरामध्ये लाख खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याची निर्घृण हत्या। अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल। पुण्याच्या इंदापूरमधील म्हसोबाची वाडी या परिसरामध्ये मध्यरात्री घरफोडीची घटना। खिडकीची लोखंडी ग्रिल तोडून चोरट्यांचा घरामध्ये प्रवेश। चोरट्यांकडून 44,90,000चा ऐवज लंपास। पुण्याच्या तळेगावमधील तुळजाभवानी मंदिरातील चोरीचा चांदीचा मुकुट हस्तगत। 23 मे रोजी तुळजाभवानी मंदिरातून चांदीचा मुकुट चोरीला गेला होता। रवी सोनी, श्रीराम सोनी या दोघांना मुकुट चोरी प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे। मालेगावात बोगस डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे प्रसूती माता आणि नवजात बालकाचाही मृत्यू। कोणतीही डिग्री नसताना घरीच प्रसूती केल्याचं उघडकीस। आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित।